ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकून कर्जबाजारी झाल्यामुळे 24 वर्षाच्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावात घडली. या घटनेने कोल्हापूर हळहळलं. ऐन उमेदीच्या काळात ऑनलाईन गेमच्या नादी लागून आयुष्यापासूनच नाउमेद होत 24 वर्षाच्या तरुणाने स्वतःचं जीवन संपवावं. हे असं का घडतं? यामागची कारणं काय? या दोष कोणाचा? तरुणांचा, पालकांचा की व्यवस्थेचा? यावरती उपाय तो काय? या सर्व प्रश्नांचा आपण आढावा घेऊयात. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. सुरुवातीला काही आकडेवारी समजून घेऊयात. 2025च्या सरकारी आकडेवारीनुसार भारतातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये ग्रामीण भागात 96.80% तर शहरी भागात 97.60% तरुणांकडे कॉलिंग किंवा इंटरनेट ऍक्सेस सहित स्मार्टफोन्स आहेत. तर 2026च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार भारतीय तरुणांमध्ये डिजिटल ऍडिक्शन ही एक गंभीर समस्या बनली असून ज्यात ऑनलाईन गेमिंगचा मोठा वाटा आहे असं निदर्शन नोंदवलं आहे. महाराष्ट्रातच पाहायचं झालं तर एका सर्वेक्षणानुसार फेब्रुवारी 2026 मध्ये 15 ते 24 वयोगटातील 60% तरुण 3 ते 4 तास गेम खेळण्यात घालवतात. तरुणांच्या हाती मोबाईल आला, त्यात तरुण रक्त, अभ्यासाकडे ओढा कमीच, नोकऱ्यांचा पत्ता नाही. यातून मनोरंजनासाठी पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने तरुण ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागतात. ऑनलाईन गेमिंगचा सिंपल फंड आहे. सुरुवातीला फ्रीमध्ये खेळायला द्यायचं आणि त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे काढायचे. पण फक्त आभासी गेमसाठी पैसे द्यायला याचं मन कसं धजावतं? आपल्याला माहितीच आहे, गेम्सच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी रिवॉर्ड्स, सरप्राईज गिफ्ट, ऑफर्स असतात, ज्याने सतत मुलांच्यात डोपामाइन बूस्ट राहतो. आणि आभासी जगातील अचीवमेंट, आपलं प्रो असणं तरुण त्यांच्या खऱ्या ओळखीशी कनेक्ट करायला लागतात. यामुळे तरुणांना ऑनलाईन गेमिंगचं व्यसन दडतं आणि यातूनच अनोळखी लोकांशी ओळख वाढते. ती लोक पैसे लाटतात किंवा तरुण ऑनलाईन बुलिंग, हॅरॅसमेंटचे शिकार बनतात. सध्या IPL सुरू आहे, यामुळे सट्टाबाजीच्या ऑनलाईन गेमचा सुळसुळाट आहे. इथेही तोच फंडा वापरतात. छोट्या अमाऊंट पासून तुम्ही एंट्री करू शकता आणि करोडपती बनण्याची स्वप्न दाखवली जातात. मग आपण एकदा एंट्री केली की जिंकलो तर काही रुपयांचा फायदा, पण हरलो तर पहिल्यांदा वाटतं एवढंच तर नुकसान झालंय, अजून एकदा खेळू. आणि इथूनच सुरुवात होते डेट ट्रॅपची. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्यात अजून पैसे टाकले जातात आणि सरते शेवटी हा रस्ता कर्जबाजारीपणाकडे घेऊन जाणारा. आणि हे सगळं झाल्यावरच लक्षात येतं. 2018 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गेमिंग डिसऑर्डरला मानसिक आजार म्हणून घोषित केलंय. कारण हा काय नुसता गेम खेळतच पडलेला असतो. वैतागलो सांगून यापेक्षा जास्त करू तरी काय, हा इथपर्यंत मर्यादित नाहीये. बऱ्याचदा घरातच प्रेमाचा अभाव, आई वडिलांचं दुर्लक्ष किंवा अति दबाव, घरातील सततचा आर्थिक ताण यामुळे तरुण सहजगत्या भरकटतात आणि त्या ऑनलाईन गेमिंग या व्यसनाचा आधार घेतात. जसे इतर मानसिक आजार आहेत तसाच हा, जो तज्ञांच्या समुपदेशाने, मार्गदर्शनाने बरा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. यामुळे आपल्या लक्षात आलंच असेल, ऑनलाईन गेमिंगचं व्यसन हा एक मानसिक आजार आहे. यात बरेच घटक कारणीभूत आहेत. यात फक्त तरुणांना, पालकांना दोषी ठरवून चालणार नाही. यामुळे व्यवस्थेने याकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. रिस्पॉन्सिबल नेटिझम संस्थेच्या अभ्यासानुसार 10 पैकी 3 प्रकरणे गेमिंग व्यसनाशी संबंधित आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तज्ञ टास्क फोर्स स्थापन केले आहे. तर पालकांसाठी डिजिटल लिटरसी आणि मुलांसाठी डिजिटल डायट यावरती जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे इथे दोषी कोण हा मुद्दा नसून सर्व घटकांचा एकत्रित परिणामांमुळे तरुण ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकत आहे, ही सत्य आणि गंभीर परिस्थिती आहे. ऑनलाईन गेमिंग हा एक मानसिक आजार आहे, जो तज्ञांच्या समुपदेशाने, मार्गदर्शनाने बरा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनापासून तरुणांना कसं रोखता येऊ शकेल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सकलम.